या गोळ्या कधी आणि केव्हा खायच्या हे या फाईलमधल्या पेपरमध्ये लिहिले, ते त्यांना वेळेवर द्या आणि सलाईन संपल्यानंतर त्यांना तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. जखम चिघळू नये आणि इन्फेक्शन होऊ नये म्हणून मी काही पथ्य सांगितलेले आहेत, ते मात्र काळजीपूर्वक पाळा. डॉक्टर मी आहे ना, मी घेईन काळजी. चला नर्स. तात्या, यांना फोन करून कळवा, मी घरी येते. अगं काय येड लागलं काय तुला? तू काय परत तिकडे जाणार आहेस? मग कुठे जाणार मी? माझं घर येते, माझ्याच घरी जाणार ना. नाही लाली, आता तू आमच्या दोघांसंग राहणार आहेस. का? माझा नवरा निर्दोष आहे, कळलं नाही तुम्हाला कोर्टात? हे बघ लाले, कोर्टानं त्याला निर्दोष म्हणून जरी सिद्ध केलं असलं तरी त्या गोपाळावर आता आमचा अजिबात विश्वास नाही. त्याच्यामुळेच हा आजचा दिवस असा बघावा लागलाय आम्हाला. लाली अगं त्याचा नाद सोड आता. आया, काय बोलताय तुमचं? तुम्हाला कळतंय? तुम्ही दोघं मला माझा नवरा सोडायला सांगताय, माझं घर सोडायला सांगताय. मला नाही जमणार, मला माझ्याच घरात जायचंय. मी नाही येणार तुमच्या बरोबर. मी आत्ता जाते माझ्या. अगं काय करतेस? हे बघ शांत त्रास होईल. हे बघ, तुला जिथं राहायचंय ना तिथं राहा तुझ्या नवऱ्याकडं. हे सलाईन चालू आहे ना, झोप तू झोप. गोविंद नाही, गोपाळ आला. गोपाळ आला. लय मोठे दिवा लावून नाही का आला तो? अरे त्या वावळा बोलली म्हातारी मधी. कोण बोलला रे? मंगे बोलतोय बघ की. थांब, मी कधी बोललो? ए आजी, अगं काय बोलतीस हे? अगं आपला गोपाळ आपल्या गावचा देव माणूस सुटून आलाय. अप्पा, मला खात्री होती बर का आपला गोपाळ नक्कीच सुटणार. आणि मी तसं पोरांना पण बोललो होतो. कवा बोलले? कवा? अरे तुम्ही प्याला होता, प्याल्यावर तुम्हाला काय सूद असती का नाही? बोललो होतो. ते कुठं काढता येतं? सरपंच ऐका की, आता गोपाळ सुटून आलाय आपला. तुम्ही याचा सत्कार केला पाहिजे ग्रामपंचायतीच्या वतीनं गोपाळचा. जरा ऍज अ सरपंच मनावर घ्या जरा. ते आपल्या साताऱ्याचे कोण रे फेमस पेंटर? धनराज पेंटर. हा जगताप आर्ट. नाही अरे नाही, अरे धनराज जगताप आर्ट. धनराज जगताप त्यांच्याकडे जाऊन बॅनर छापा. ऍज अ सरपंच अरे आत्ता जातो आणि गोपाळची अशी तयारी करतो सत्काराची. नाना गाडी काढा, साताऱ्याला जायचं आपल्या गोपाळचं फ्लॅक्स करायला. गोपाळचं फ्लॅक्स करा एकदम मोठ्याच्या मोठं. गोपाळ तू बघतच राहा फक्त. तुझा असं जंगी स्वागत आणि सत्कार करतो का नाही बघा जरा फक्त तू आता. हा सत्कार तर झालाच पाहिजे. शेवटी हिमंतरावचा पोरगा घरी आलाच, ते बी जामकरच्या नाकावर टिचून. मग काय स्वतःची केस स्वतः लाडला आणि निर्दोष सुटला. अरे शेवटी एका पैलवानाचं रक्त आहे त्याच्यात, शेवटी शेवटपर्यंत लाडलाच की तू. वा वा वा. काढा गाडवावरनं वरत काढा त्याची आणि चपल्यांच्या हारगाळ्यात घाला आणि खेटराने पूजा करा. अगं आजे, तुला कधी कोणाचं चांगलं झालेलं बघवतं का नाही? कसं बघवल? दिसतो कुठं आजेला? कोण आहे रे तो? बसवला त्याचा लवकर. हे म्हातारे आता शांत बस की जरा. किती दिवसांनी घरी आलाय पोरगा. ए चला आज चला चला. थांबा तुम्ही समजा इथं थांबा, मी आलेच. आता कुठं चालली? तिचं काहीतरी असतंच बाबा. खायला आणायला गेलं वाटतं काहीतरी. काय आणलं रे पण? लाडू लाडू शिव्या देतो का? अरे लाडू कोण लाडू? जिलेबी. गोपाळ ये. अरे पूजाचं ताट आणलंय तिनं. चल. मला खरंच वाटलं नव्हतं बरं का
ह्या घरात मी परत पाऊल ठेवू शकतोय का नाही. गोपाळ, अरे असं मंगळ ना ग बोलूस. आता तू या घरातनं कुठे बी जाणार नाहीस. हा घ्या घ्या डोक्यावर घ्या बसून अजून, नाही तर डोकं आपटा त्याच्या दाकडावर. सापाला दूध पाजलं ना की कसा तो डसतोय ना ते बघा आता. तरी बरं मला दिसत नाही म्हणून, नाहीतर ना ह्यांचा धिंगाणा बघायच्या आधी माझं मी डोळं फोडून घेतलं असतं. एकाला बी अक्कल नाही आणि त्या किरड्या ढासाळल्या यांच्या लवकर. गोपाळ, तू त्यांच्याकडे काही ध्यान नका देऊस. मी हाय तुझ्या पाठीशी. पण तू बस, मी तुझ्यासाठी पाणी आणते. बस बस गोपाळ. बरं आप्पा, आता आला की आपला गोपाळ घरी. आता जरा काहीतरी पार्टी बिर्टी झाली पाहिजे का नाही. पार्टी पाहिजे. अरे वा वा. या या इथं मोर या. पैसे बिशे दे. पार्टी पाहिजे. काय काय पाहिजे पार्टीत? काय? गुलाबजाम. बाटली. पण एक अट आहे, कुठली? सगळ्यांनी मिळून ना 100 जोरपाय टका करायच्या. बस घरी. नको पण सिरियसच घेणार बाबा. ती पाहिजे होय तुम्हाला.